अगं सई सई सगळ्याची कशी घाई सई ताई चंदू काका काहीतरी गडबड करणार. सई ताई गडबड मेजर गडबड. काय झालं? घ्या काय झालं? हे कोणी मला कधी सांगतं का? आता तुम्ही कुठे चाललेत हे सांगितलं का मला? अहो हे असंच करते, मला तरी कुठं सांगते काही. मम्मा डॅडी वरती गेल्यात त्या. चंदू काका नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं मम्मा डॅडू गेलेत. कुठे गेले? अहो बाई साहेबांच्या मावशी सिरियस आहेत म्हणे, त्यांना भेटायला दोघंही फलटणला गेलेत. वा, इतर वेळी एकाही नातेवाईकाचं नाव घेत नाही, आता बरी आठवली फलटणची मावशी. कोण आहे नक्की मावशी? अरे आहे एकुलती एक श्रीमंत मावशी. तिला ना मूलबाळ नाहीये, तिच्या मोठ्या वाड्यात ती एकटी राहते. मम्मा कधीपासून वाट बघतीये की तिची प्रॉपर्टी मम्माच्या नावावर कधी होईल. ती गेली असेल त्यासाठी. ती गेलीये का पाहायला? जाऊ द्या ना ताई साहेब, मला निरोप द्यायला सांगितला होता तो मी तुम्हाला दिला. माझं काम झालं. हा ओके. नाही म्हणजे आता तुम्हाला जिथे जायचंय तुम्ही जाऊ शकता, म्हणजे तुमचं काम बिनधास्त करा. माझं काम झालं. हा मग नाही सगळेच कुठे कुठे चाललेत ना, तर मी पण माझ्या घरी जाऊन येऊ का? ओके जा, आज सगळ्यांना सुट्टी. थँक्यू सई. आदित्य दादा एन्जॉय एन्जॉय. चल. ए अगं सई तू अशा उतारात येणारस का बाहेर? सॉरी मला लक्षातच नाही आलं. मी पटकन चेंज करून येतो, तू थांब इथे. आले. आदित्य कश्यप, तुमचा कामचुकारपणा इथे खपवून घेतला जाणार नाही. काल काय तर मेलेल्या आईचा वाढदिवस, आज काय तर मरायला टेकलेल्या आजीचा हट्ट. अरे हेच सगळे उद्योग करायचे होते तर नोकरी कशाला करायची? घरकामच करायचं ना. जोशी साहेब मी काय म्हणतो, जाऊ दे ना. नाही म्हणजे आज हाफ डेच आहे ना. हो म्हणून काय झालं? तुला माहितीये अर्ध्या दिवसात वाल्मिकींनी अर्ध रामायण लिहून संपवलं होतं. मान काय डोलावतोय? तुला काय करणार म्हणा वाल्मिकी रामायण. आज एक महत्वाचं काम होतं. काही रिपोर्ट्स फिरवायचे होते, पण ते रिपोर्ट्स कुठल्या फाईल मध्ये ठेवले, ती फाईल कुठे आहे हे फक्त आदित्य कश्यपलाच माहिती. अहो मग साहेब त्यांना फोन लावून विचारा ना. तेच करतो आता. सई ऑफिस मधून फोन आहे. कट कर. असं कसं कट करू? असं कसं म्हणजे? असा. सई The number you are trying to call is currently busy. आदित्य, एका दिवसाने काहीही फरक पडत नाही. आपल्याला ना उगाच असं वाटत असतं की आपल्यामुळे कुठल्या तरी गोष्टी अडतील, पण तसं काहीही होत नाही. सगळं मॅनेज होतं. हे बघ सई, पुन्हा कट कर. अगं तो फोन कट कर आणि फोन स्विच ऑफ करून टाक. सई हा माझा हट्ट समज आणि पुरव. The number you are trying to call is currently switched off. पहिले कट केला आणि आता डायरेक्ट स्विच ऑफ. या कामचुकार पोरामुळे ना आपलं काम वाढणार आणि चोरीही पकडली जाणार. आणि या सगळ्यामुळे मल्होत्रा साहेब माझ्यावर चिडणार. हा बघ त्यांचाच फोन आला. हा बोला साहेब. जोशी काम हो गया क्या? हो काम व्हायला ते सुरू तर व्हायला हवं. अहो तो आदित्य कश्यपासून ऑफिसला आलेलाच नाहीये आणि ती फाईलही कुठे मिळत नाहीये इथे. अरे 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 गड़बड़ हो जाएगा जोशी. तू एक काम कर, अभी के अभी नरीमान पहुंच जा, क्लाइंट को पटा, उसके एक दिन की मोहलत मांग ले, वरना हमारा पोल झोल सब खुल देगा.
वो आदित्य फाइल उसके पास ही पड़ा होगा। अरे आदित्य को ढूंढ। अरे टाइम वेस्ट मत कर, जा जल्दी। आदित्य कश्यप, आज तुझं काम करायला मी जातोय, पण उद्या याच गोष्टीमुळे तू कामातून जाणार. हे अगं पण आपण चाललोय कुठे? ते तू ठरवायचंस. मी म्हणजे म्हणजे आज आपण त्या सगळ्या गोष्टी करणार आहोत ज्या गोष्टी करण्याच्या आधी तू 10 वेळा विचार करतोस, किंवा मग 11व्यांदा विचार करून ती गोष्ट करत नाहीस. ओ म्हणजे कुठल्या गोष्टी? तुला माहिती आहेत त्या, नीट विचार कर. ओके. नाही का, नाही सुचत आहे. बर, मग मला एक सांग, तुझ्या मामांना, स्पेशली दादा मामांना कुठल्या गोष्टी केलेल्या आवडत नाही? दादा मामा दादा मामा तू फोन ऑन कधी केलास? स्विच ऑफ केला होतास ना? हा मला घ्यायला लागेल. हॅलो आदित्य, अरे ऐक, हा मी आणि पिंट्या सिंहगडला जातोय. सिंहगडावर? अरे एक सिंहगड म्हणजे गड चढायला नाही रे, कामासाठी जातोय. फार नाही 2-5 दिवसासाठी. 2-5 दिवसांचं काय काम आहे? एक जुनी केस आहे आपल्या जमिनीची, त्याचा निकाल लागायचा होता. अचानक तारीख पडले, त्यामुळे जावं लागेल. एक मिनिट, कसली तारीख, कसली केस, काय बोलताय? मुळात दापोली सोडून पुण्याला कुठली जमीन आहे? आता ती जमीन कुठली आहे ते तुला दिसायला हवं असेल तर ती जमीन आधी टिकायला हवी की नको? मग त्याच जमिनीच्या केससाठी आम्ही चाललोय जरा अर्जंट. कळलं का? हो. ठेवतो. काय झालं? अगं दादा मामा आणि पिंट्या मामा 4-5 दिवसांसाठी बाहेर गावी गेलेत. बेस्ट. अगं बेस्ट काय बेस्ट? नाही ऐक सई, हे बघ, मी ऑफिसला जातो, तिकडनं डायरेक्ट घरी जातो. तो घरी नसताना असं बेजबाबदारपणे वागून नाही चालणार ग. दादा मामाला अजिबात आवडणार नाही ते. हेच तर ऐकायचं होतं मला. काय? की दादा मामाला काय काय आवडणार नाही. सई तू सांग ना. हेच बेशिस्तपणा. एक मिनिट. ओके. वेळ न पाहणं, काम सोडून टाइमपास करणं, विचार न करता वागणं, खोटं बोलणं, लोकांना उगाच त्रास देणं, त्यांना फसवणं, अजून घरी अन्न असताना उगाच बाहेरचं जेवणं, गरज नसताना उगाच बाहेर उन्हाळक्या करत फिरणं, भडक कपडे घालणं, भडक शब्द वापरणं, कोणाच्या नजरेत येईल असं काही वागणं, किंवा कोणाची तरी नजर चुकून पळून जाणं. मुळात आयुष्यात प्रश्न निर्माण होतील असं काही केलेलं ना मला आवडतच नाही. तुला हे सगळं तुला आवडत नाही? हा नाही, पण मी तर तुला तुझ्या मामांबद्दल विचारत होते ना. मला वाटतं तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय. आदित्य, तू शहाणं वागण्याच्या नादात वेडेपणाच विसरून गेलायस. जबाबदार वागण्याच्या नादात आनंद विसरून गेलायस. मामांसाठी, मामांसारखं वागण्याच्या नादात तू स्वतःला विसरून गेलायस. फक्त एक दिवस या सगळ्या गोष्टी विसरून जा आणि स्वतःला शोध. जशी तुझ्यामुळे मला माझी नवीन ओळख, माझी रातराणी सापडली ना, तसाच माझ्यामुळे तुला तू सापडशील. पण घरी किंवा ऑफिस मध्ये कळलं तर? त्याचा विचार तू नको करूस रे, ते मी बघेन. आणि त्यांना काय कळतंय यापेक्षाही तुला तुझ्याबद्दल काय कळतंय ना, हे जास्त महत्वाचं आहे. आदित्य कश्यप, कुर्सी की पेटी बांध लो. हमारी पागलपंती का हवाई जहाज अब उड़ान भरने वाला है. सई सई ऐक ना. हे अगं, बोलण्यावर नाही, चालण्यावर फोकस कर. अगं आज एकही मिनिट वाया घालवायचा नाही आपल्याला. खूप गोष्टी करायच्या आहेत. सई ऐक, मी काय म्हणतोय. ऐकायचंच तू आज. मी आज काही ऐकणार नाही, मी फक्त बोलणार आहे. सई हे बघ, माझे सगळे हट्ट पुरवणार असं म्हणाला होतास ना, मग
चल बरं. सई सई हे बघ, चालण्यामध्ये काही इश्यू नाहीच आहे, पण पण काय आज कसलाही विचार करायचा नाहीये, कुठल्याही गोष्टीचा विचार करायचा नाही. ओके सई सई अगं, आपण दोघं इथे असं कुणी एकत्र पाहिलं ना तर प्रॉब्लेम होईल ग. म्हणजे दादा मामा पिंट्या मामा गेलेत बाहेर गावी, पण भाई मामा बंधू मामा अजून आहेत ना मुंबईतच. हो, पण त्यांनी पाहिलं तर त्यांना काहीच प्रॉब्लेम नसणार आहे, उलट खुश होतील ते, मला माहितीये. नाही ठीक आहे चल मान्य, पण माझ्या ऑफिस मधले मी दांडी मारून असं जर असा हिंडताना दिसलो तर खूप इश्यू येईल सई. त्यांनी तुला पाहिलं ना तरी ते तुला ओळखू शकणार नाही. का? कारण त्यांना हा असा आदित्य माहितीये, पण आता आदित्य बदलणार आहे. बदलणारे म्हणजे? म्हणजे आपण तुझा मेकओव्हर करणार आहोत. हे नाही नाही सई, नाही नाही अजिबात नाही. नाही म्हणण्याचा ऑप्शन तुझ्याकडे नाहीये. सई मी पळून जाईन ना. लाजो, बोर नको करू हा आता. हे असले बोरिंग कपडे घालतोस ना म्हणून बोर वागतोस तू. हे बघ, यांना बोरिंग कपडे नाही, फॉर्मल कपडे म्हणतात. पण फॉर्मल वागायची गरज नाही आज, मला हे सूट करतं. कारण तू वेगळं काही कधी ट्रायच केलं नाहीये. याच्यामध्ये खूप कलर्स आहेत बरं का माझ्याकडे. ब्लॅक आहे, राणी कलर आहे, चेक्स वाला पण आहे. पण त्यातला तुझा रंग कोणता आहे? आज वेगळ्या रस्त्याने जायचंय ना आपल्याला, मग तूही तसंच वागायला हवं. मग म्हणजे नेमकं काय करायचं? म्हणजे तू काय होतं ते भडक. तू आज भडक कपडे घालायचे, लोकांच्या नजरेत येतील असे. ये आदित्य, हा ट्राय कर. जा सई जा, ट्राय कर पटकन पटकन पटकन. नाही दिसत. सई आज मला पण डॅडूच्या टोन मध्ये म्हणावं असं वाटतंय. ए हिरो.
हिरो हिरो हिरालाल, मला हिरो हिरालाल बनायचंय. बनायचंय काय त्यात? तुम्ही आहातच या घरचे हिरो. अरे ते आहे रे, पण मला हिरो सारखं दिसायचं सुद्धा आहे. अहो आप्पा, तुम्ही कुठलेही कपडे घातलेत ना तरी हिरो सारखेच दिसता. हो, आणि हा सदरा घातल्यानंतर तर काय दिलीप कुमार. आप्पा या, हा घाला सदरा. हा सदरा मळकट पडतोस. अहो मग आप्पा, आता तुमच्यासाठी चट्टेरी पट्टेरी रंगीबिरंगी कपडे आणायचे की काय? अर्थात. हो आप्पा, तुमच्या वयाला शोभणार नाही ते. आता वयाचा आणि रंगाचा काय संबंध? या वयात या रंगाचे कपडे घालायचे, त्या वयात त्या रंगाचे. हे ठरवलं कोणी आहे? कोणी ठरवलंय? अहो पण आप्पा, हे बघा, लहानपणी मी इंद्रधनुष्य पाहिलेलं आहे. तुम्ही पाहिलं असेल. आदित्यने पाहिलंय. इतकी वर्ष झाली, इंद्रधनुष्याने आपले रंग कधी बदलले का? मग आपण का म्हणून बदलायचे? मग आदित्याला सांगून आजच माझ्यासाठी एक तरी चट्टेरी पट्टेरी शर्ट किंवा सदरा आणायला सांगा. हो हो सांगतो. पण तोपर्यंत हा घाला. ठीक आहे. बाई, इथे आप्पा तरुण मुलासारखं वागायला बघतायत. तिथे आदित्य तरुण असून सुद्धा चट्टेरी पट्टेरी रंगीत कपडे अंगाला लावून घेत नाहीये. बघ ना. काय झालं? काय तुला दिसतंय ना काय झालंय ते? सैफ, तू ना हात नाही लावायचा त्याला. हे बघ, जो होता है वो अच्छे के लिए होता है. आणि हे जे काही झालंय ना ते मस्त झालंय. सई, पण माणसं काय म्हणतील अगं? तू त्या बटनांना जर का परत हात लावलास ना तर मी तोडून टाकेन ना ती सगळी. सई, हे बघ आदित्य, एक ना खूप फेमस सेइंग डायलॉग कम फंडा है. अगर लोग क्या सोचेंगे वो भी हम सोचेंगे तो फिर लोग क्या सोचेंगे. म्हणजे लोक काय विचार करतायत याचा विचार आपण का करायचा? अगं पण लोक मला वेडा समजतील. व्हेरी गुड. आज तर वेडेपणा हक से करना है. नाही नको, मला लाज वाटते. ए हे बघ, तू आज लज्जो नाहीयेस. तू आज शमशेर सिंग आहेस. मी शमशेर सिंग. तू शमशेर सिंग आणि मी लाजवंती. तू वेडेपणा कर, मी शहाण्यासारखं वागेन. तू बिनधास्त राहा, मी तुला सांभाळून घे. तू जे जे केलं नाहीस ना ते सगळं कर. मी तुझा हात हातात घेऊन तुझ्या सोबत राहीन. मला जमेल का नाही जमणार? हे बघ, शमशेर सिंग आणि लाज्जो जर का एकत्र असतील ना तर काहीही अवघड नाहीये. आज फक्त जागा बदलल्या एवढंच. क्यों जी सरकार, तैयार हो आप? अरे शमशेर सिंग हमेशा तैयार रहता है. काय करायचंय? कांड करायचंय. कांड?